आता बातमी आहे मेक इन इंडियाच्या कटू वास्तवाची। स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी हा निर्णय घेतलाय। नरेंद्र मोदी देवेंद्र विमानाला झटका, अमोल यादवांकडून विमानाची नोंदणी रद्द। आता अमेरिकेत होणार विमानाची निर्मिती, स्वदेशी बनावटीच्या विमानाचं स्वप्न भंगलं। पालघर परिसरात घराच्या छतावर स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांनी आता अमेरिकेत प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी हा निर्णय घेतलाय। खरं तर 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पाच्या अंतर्गत MIDCनं अमोल यादव यांच्या कंपनीशी 35,000 कोटींचा सामंजस्य करार केला। विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। त्यानुसार 6 आसनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पालघर परिसरात 157 एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार होती। तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता। मात्र गेल्या वर्षभरात कॅप्टन अमोल यादवांना ना जागा मिळाली ना परवाना। या उलट अमेरिकेनं त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलंय। प्रत्येक ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रयत्न करतायत आणि मला अजूनपर्यंत 2017 पासून इन्स्पेक्शन झाल्यावर सुद्धा त्यांनी परमिट टू फ्लाय दिलेलं नाही आहे। आणि आता मला जे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे ते मी रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करतो आहे, परंतु रूल्समध्ये नसलेल्या गोष्टी ते मला बाहेरच्या गोष्टी मागतात, म्हणजे सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न ते मला विचारत आहेत। आणि अशा परिस्थितीत त्या प्रश्नांची उत्तरं मी देणं लागत नाहीत। अमोल यादव यांच्या विमान निर्मिती प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जवळपास 10,000 बेरोजगारांना रोजगार मिळणार होता। मात्र सरकारकडून अपेक्षित सहाय्य न मिळाल्यानं गेली वर्षभर हा प्रकल्प रखडला। देशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली। त्यामुळे देशात रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात आलं। त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला। मात्र अमोल यादवांच्या निमित्तानं मेक इन इंडियाचं कटू वास्तव समोर आलं असून हा मेक इन इंडियाला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। प्रफुल्ल साळुंखेसह सुनील महाडेश्वर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।